T20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम रणांगणासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झाले आहे। जगभरातले चाहते अहमदाबादमध्ये दाखल होत आहेत। जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियम परिसरातून संजय दुधाणे यांनी क्रिकेट रसिकांच्या सोबत बातचीत केलेली आहे। पाहूया। भारत विरुद्ध न्यूझीलंडचा थरार पाहण्यासाठी सगळ्या जगाला उत्सुकता आहे। पण माझ्या हातात एका मराठमोळ्या खरं तर आपल्या क्रिकेट शिकण्याचं तिकीट आहे। खरं तर लाख मोलाचं तिकीट आहे। खरं तर ह्या तिकिटाची हा उद्याचा सगळ्यात मोठ्या स्टेडियम मध्ये म्हणजे 1 लाख लोक नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये हा क्रिकेटचा सोहळा बघणार आहे। आणि ह्या सगळ्या सामन्याचा हाऊसफुल झालेला आहे। पण ह्या सामन्याची ब्लॅकने तिकीट इकडे अवतीभोवती सुरू आहेत। हे जवळजवळ 4 ते 5 हजार तिकीट आहे। पण आता ह्या तिकिटाची किंमत जवळजवळ किती असेल? तुम्ही कितीला हे तिकीट घेतलं विकत? मी ऑनलाईन मध्ये जे प्राइस आहे त्याच प्राइसला घेतलं, पण आज त्याची किंमत आहे 30 ते 40 हजार रुपये। म्हणजे एक 5,000चं तिकीट जे तुम्ही ऑनलाईनला घेतलं होतं त्याची किंमत किती कमीत कमी? 30 ते 40 हजार। 30 ते 40 हजार तिकिटाची किंमत आहे। जवळजवळ 20 ते 30 पटीने ही तिकीट विकली जाते। एवढे आनंदी आहे की हे वर्ल्ड कप हिस्टॉरिकल सामना मी उद्या पाहणार आहे। हे 2024 मध्ये पण भारत जिंकेल आणि उद्याचा पण सामना भारत जिंकेल। तर उद्या T20 वर्ल्ड कप फायनल आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमचा हा संपूर्ण परिसर सध्या क्रिकेटमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि क्रिकेट प्रेमींमध्ये एक उत्साहाचं वातावरण आपल्याला संचारलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे जगभरातले क्रिकेट चाहते उद्याचा हा अंतिम सामना फायनल पाहण्यासाठी अहमदाबादमध्ये गर्दी करतायत। तर 2,000चं तिकीट तब्बल 20,000 विकलं जात आहे। मराठमोळ्या क्रिकेट शौकीनाला लाख मोलाचं तिकीट मिळालेलं आहे। मराठमोळे क्रिकेट रसिक देखील अहमदाबादमध्ये दाखल होत आहेत। भारत विरुद्ध न्यूझीलंड ही लढती हाऊसफुल झालेली आहे। पुण्यातील क्रिकेट चाहत्यांच्या हातामध्ये आता लाख मोलाचं तिकीट आलेलं आहे। 4,000 रुपयांचं तिकीट तब्बल 50,000 काळ्या बाजारामध्ये उपलब्ध आहे।